नमस्कार, कसे आहात सर्व? कुक विथ मामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण फटाफट 5 मिनिटात बनवून तयार होणारा डाएट चिवडा बनवणार आहोत. तर हा चिवडा आपण एकदम ड्राय बनवणार आहोत. या चिवडा बनवताना आपल्याला एक थेंबही तेलाचा वापर करायचा नाही आहे. तर तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल आणि तुम्ही डाएटिंगवर असाल तर तुम्ही हा चिवडा एकदा नक्कीच ट्राय करून बघायला हवा. खूप लाईटवेट आहे आणि कधी जर तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर हा चिवडा तुम्ही कधीही खाऊ शकता. यामध्ये आपण तेल वगैरे वापरलेले नाही आहे, त्यामुळे हा डाएटिंगवाल्यांसाठी हा एक उत्तम असा सबस्टिट्यूट आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया चिवडा बनवायला. तर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ही ओट्स आहे, आपल्याला ओट्सला ड्राय रोस्ट करायचं आहे. तर ही ओट्स ड्राय रोस्ट करायला साधारणतः 5 ते 7 मिनटं लागू शकतील. तर थोडंसं ब्राऊन होतपर्यंत याला आपल्याला छान ड्राय रोस्ट करायचं आहे. तर इथे ओट्स रोस्ट करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे पातळ पोहे घ्यायचे आहे. तर हे पातळ पोहे आहे, यालाही आपल्याला ड्राय भाजून घ्यायचं आहे. पोहे भाजायला हार्डली 2 किंवा 3 मिनटं लागतील. तर पोहेही आपल्याला एकदम छान असे क्रंची होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर इथे पोहेसुद्धा आपले क्रंची छान भाजून झालेले आहे. त्यानंतर मी गॅसवरती एक छोटंसं तडका पॅन ठेवलेला आहे. तर आपल्याला इथे एक छोटा चम्मचनी अर्ध्यापेक्षा कमी एवढं तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की हे काही शेंगदाणे आहे ते आपल्याला तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे इथे माझे तळून झालेले आहे. शेंगदाणे आता आपल्याला एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया आणि तेच तूप जे वाचलेलं आहे त्याच तुपामध्ये आता ही चण्याची आणि उडदाची कच्ची डाळ आहे. तर ही डाळ आपण धुवून घेऊ शकत नाही, कारण त्यामुळे चिवडा नरम पडेल. तर एका स्वच्छ कापडाने दोन्हीही डाळी छान स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर त्याला आपल्याला आता त्या वाचलेल्या तुपामध्ये छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने डाळीसुद्धा आपल्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता डाळीसुद्धा आपल्या खूप छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर त्यानंतर मी इथे थोडंसं किंचितसं तूप अजून थोडं ॲड केलं होतं. आता आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. तर इथे मी तुपामध्ये जिरं घालून घेतलं आहे. जिरं घालून झालं आणि जिरं तडतडायला लागलं की हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची आपली थोडीशी तुपामध्ये रोस्ट झाली की आता हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता घालून तुम्ही यालासुद्धा एक मिक्स द्या आणि थोडासा कढीपत्ताही रोस्ट करून घ्या. त्यानंतर इथे मी थोडीशी हळद घालत आहे आणि हळदीसोबतच फक्त जस्ट एक कलरसाठी लाल मिरची पावडर घालत आहे. हे सर्व छान परतून झालं की हा तडका आपल्याला शेंगदाणे आणि डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर शेंगदाणे आणि डाळीमध्ये तडका पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे आपले ओट्स आणि पोहे आहे, याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सर्व तडका आणि शेंगदाणे सर्व डाळी वगैरे ओट्स आणि पोह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सर्व ड्राय मसाले मिक्स झाले की आता आपल्याला वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालत आहे. त्यानंतर हा चाट मसाला आहे, थोडासा मी चाट मसाला घातला होता आणि त्याचबरोबर मी इथे थोडंसं काळं मीठसुद्धा घातलेलं आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही घालू शकता. तर
सर्व मीठ वगैरे घातलं की सर्व चिवडा आपल्याला चम्मचनी छान पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. जो आपण तडका तयार केला होता आणि यामध्ये मिक्स केला होता तो तडका पूर्ण ओट्स आणि पोह्याला लागला पाहिजे. अशा पद्धतीने सर्व चिवडा छान मिक्स करून घ्या. तर अशा पद्धतीने आपला पटापट 5 मिनिटात डाएट चिवडा बनवून तयार होतो. चवीला खूप छान लागतो आणि खूप लाईट वेट आहे. तुम्हाला जर कधी स्नॅक्स म्हणून हा चिवडा खायचा असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठीही तुम्ही हा चिवडा खाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा डाएट चिवडा एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला वेट लॉस वगैरे करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा डाएट चिवडा नक्की उपयोगी पडू शकेल. तर रेसिपी आवडल्यास कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यालाही प्रेस करा. थँक्यू.